नमस्कार. आज आपण इंग्रजी या विषयावरचे टीसीएसचे काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघणार आहे. म्हणजे आपल्याला आज एक आयडिया भेटणार आहे की नेमकं इंग्रजी या विषयावर टीसीएस कशा पद्धतीने प्रश्न विचारतं. आज आपण काय करणार, हे प्रश्नांची उत्तरं तर सॉल्व्ह करणारच आहे. कसं एलिमिनेशन टेक्निक वापरणार, आपण जे काही इंग्रजी विषयावर तर शिकलोय ते सगळं अप्लाय करणार. पण यासोबतच आपल्याला एक कळणार आहे की नेमकं टीसीएस कसे क्वेश्चन्स विचारतं आणि आपण ते कसे टॅकल केले पाहिजे. चला सुरुवात करूया. आज आपण बघतोय इंग्रजी या विषयावरचे टीसीएसचे काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स. चलो स्टार्ट करते हैं. सायंटिफिक असिस्टंटसाठी आपण टेक्निकल पार्टची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याचा जो टेक्निकल पार्ट आहे त्याची देखील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक त्याची देखील बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. वरिष्ठ लिपिक भांडार त्याची देखील बॅच अवेलेबल आहे. यासोबतच तुमच्यासाठी फुल अँड टेस्ट सिरीज पण अवेलेबल करून दिलेली आहे. सायंटिफिक असिस्टंटसाठी सेपरेट, सिनियर लॅब असिस्टंटसाठी सेपरेट आणि ज्युनियर लॅब असिस्टंटसाठी सेपरेट. सेम मॉक टेस्ट आहेत. म्हणजे ना काय होतं की मी तुम्हाला सांगितलेलं की एक्झाम क्रॅक करण्याच्या काही स्टेप्स आहेत. आता आपण कुठं असलं पाहिजे, आता आपण टेस्ट सिरीज जॉईन करून आपण टेस्ट दिल्या पाहिजे, मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. त्याचा बेनिफिट काय होतं की आपल्याला ना एक्झाम देण्या अगोदरच समजतं की आपले वीक पॉईंट्स कोणते आहेत, कोणता आपला वीक सब्जेक्ट आहे. म्हणजे तिथं आता आपल्याला काम करता येईल. बरोबर, एक्झाम दिल्यानंतर टीसीएसने एक्झाम घेतली, मग एक्झाम दिली आणि मग आपल्याला कळलं की मला इंग्लिश या विषयावरचं काही जमतच नाही, मला कमी मार्क्स आले, तुमचा सगळा गेम झाला. याच्यासाठी मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला कळेल की मला इंग्रजी या विषयावर कमी मार्क्स पडतात. तुम्ही तुमच्या टीचर सोबत म्हणजे माझ्यासोबत बोला की सर मला असा प्रॉब्लेम येतोय, मी काय केलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला पण कळतं की तुम्हाला इथं प्रॉब्लेम आहे. म्हणजे गाईड व्यवस्थित करता येतं आणि तुम्ही तो वर्किंग करून व्यवस्थित अभ्यास करून मग तिथं बूस्ट करू शकता तुमचे मार्क्स. चला, यासाठीच मॉक टेस्ट असते. आजचे जो सेशन आहे इंग्रजी या विषयावर, इथे पण तुम्हाला एक आयडिया भेटणार आहे. जर जॉईन करायचं असेल तर केमटीच ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा या नंबरवर कॉल करा. चला, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला कळणार आहे की टीसीएस नेमकं क्वेश्चन कसे विचारतं. बरोबर, यासोबतच तुम्हाला किती मार्क्स पडतात इंग्रजी या विषयावर आज चेक करू शकता तुम्ही. चला, किती क्वेश्चन्स तुमचे बरोबर येतात ते देखील इथे आज चेक होणार आहे. चला बघूया, स्टार्ट करूया. या ठिकाणी काय करणार आहे, आपण फक्त 20 सेकंद देणार आहे. 20 सेकंद आणि एक क्वेश्चन अटेम्प्ट झाला तर बेटर. बरोबर, चला क्वेश्चन काय बघा बरं, व्यवस्थित बघा क्वेश्चन. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन. काय विचारले, कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द सेंटेन्स. हे सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचंय. कलेक्टिव्ह नाउन इथं जे दिले 4 ऑप्शन्स त्याच्यापैकी आपल्याला काय करायचंय, जे कंप्लीट करायचंय सेंटेन्स हे कलेक्टिव्ह नाउन इथं टाकायचंय. बघा, एव्हरी मॉर्निंग द डॅश फॉलोज इट्स कोच फॉर क्रिकेट प्रॅक्टिस. म्हणजे ना इथे काहीतरी क्रिकेट बद्दल बोललंय, कोचला कोणीतरी फॉलो करतंय आणि हे फॉलो करणारा कलेक्टिव्ह नाउन आहे. इथपर्यंत मला कळलंय. कोण फॉलो करतंय, टीम, ग्रुप, क्लास की बँड. बघा, क्रिकेटमध्ये बँड, भाई ब्रॉस बँड असं काही नाही ना. म्हणजे क्रिकेटमध्ये बँड हे कलेक्टिव्ह नाउन बसतच नाही. क्लास नाही, ग्रुप नाही, लगेच कळतं ना आपल्याला. इतका सिंपल क्वेश्चन होता. म्हणजे टीसीएस कळलं तुम्हाला, एक आयडिया भेटली. टीसीएस कधी कधी सिंपल क्वेश्चन्स पण विचारतात. पण तुम्हाला खरं सांगू, अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला मार्क पडले म्हणजे खूप मोठा काहीतरी जिंकल्यासारखं अजिबात नाही. कारण या ठिकाणी सर्वांनाच चांगले मार्क पडतात अशा क्वेश्चनला. क्वेश्चन जिथं कोणाला मार्क पडत नाही तिथं जर तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट केला, तो जर मार्क करेक्ट भेटला तुम्हाला, तर समजून घ्यायचं पोस्टिंग भेटायचे चान्सेस असतात. म्हणून असे सिंपल क्वेश्चन आलेच पाहिजे. इथं मात्र सिली मिस्टेक नाही झाले पाहिजे. क्रिकेट बद्दल बोललंय, टीम आहे, कोच आहे, म्हणजे टीम करेक्ट आहे. टाकून बघू. एव्हरी मॉर्निंग द टीम फॉलोज इट्स कोच फॉर क्रिकेट प्रॅक्टिस. करेक्ट बसतंय, म्हणून करेक्ट आन्सर मला भेटलंय टीम. सिंपलच क्वेश्चन होता. कलेक्टिव्ह नाउन होतं. बरोबर, नाउन या घटकावर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कलेक्टिव्ह नाउन यामध्ये कोणते कोणते कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. आणि ते इथं काय केलं होतं, नाउन्स माहितीच पाहिजे होतं पण क्रिकेट रिगार्डिंग विचारलं होतं. कळलं, पहिला क्वेश्चन सिंपल होता. दुसरा क्वेश्चन बघा, फक्त 20 सेकंदामध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक इन द गिव्हन सेंटेन्स. बरं, परत एकदा सेमच आहे. जिथं जे ब्लँक स्पेस दिलाय त्या ठिकाणी आपल्याला हे ऑप्शन करेक्ट टाकायचंय. तिथे बघा काय दिलंय, प्लीज हेल्प मी मेक अ डॅश, आय डोंट नो विच बुक टू बाय. डिसिजन, डिसाइड किंवा डिसाइडिंग किंवा डिसाइडर.
बघा एकदम सिंपल आहे. सांगा चॅट बॉक्समध्ये करेक्ट आन्सर काय. तुम्ही ना आज काय करा, TCSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही स्वतःला चेक करा. इथे पण चेक होईल. इथे जर तुम्हाला चेक नाही करायचं तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय का टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला एकदम बेटर अनालिसिस पण भेटतं. दुसरा MCQचं जे आन्सर तुमचं करेक्ट आलं का, आता मी तुम्हाला इथं करेक्ट आन्सर कोणता आहे ते शिकवणार आहे. याच्या मागं काय अनालिसिस होतं, काय थीम होती, सगळं डिटेल सांगतो. बघा एक गोष्ट तुम्ही शिकलात, इडियम्स अँड फ्रेजेस. बरोबर, इडियम्स अँड फ्रेजेस दोन पद्धतीने आन्सर भेटतं बरं का याच्यावर. जसं इडियम्स अँड फ्रेजेस मध्ये आपण शिकलो ना, आपण काय शिकलं, मेक अ नॉईज. बरोबर, डोंट मेक अ नॉईज. बरोबर, त्यासोबत इडियम फ्रेजेस शिकलोय आपण, त्याच्यामध्ये आहे. त्यासोबत मेक अ डिसिजन. बरोबर, त्यासोबत डोंट टेल अ लाय. बरोबर, म्हणजे काही काही ठिकाणी यानंतर ए नंतर ह्या इडियम्स फ्रेजेस तुम्हाला माहिती असेल तर लगेच कळतं मेक अ डिसिजन, तुम्हाला आन्सर भेटतं. हे नाही हे नाही हे नाही, पण सर एवढं डिटेल मी अजून काय अभ्यास नाही केला, दुसरं सांगा कसं शोधलं पाहिजे. बघा या ठिकाणी ए हे आर्टिकल आहे. बरोबर, आर्टिकल आलं की त्याच्यानंतर नाऊन हे आलंच पाहिजे. त्यानंतर नाऊन आलं पाहिजे. आर्टिकल आलं कुठंतरी नाऊन शोधा. नाऊन 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 कुठे आहे, सेंटेन्सच संपलंय. म्हणजे आर्टिकल नंतर याच्या अगोदर कुठंतरी नाऊन असलं पाहिजे. म्हणजे या ब्लँक स्पेसवर नाऊन शोधायचंय. मग नाऊन डिसाइड आहे का, हे तर वर्ब आहे. बरोबर, डिसाइडिंग नाही, डिसाइडर नाही. डिसिजन म्हणजे निर्णय. बरोबर, हे काय आहे, नाऊन आहे. दोन पद्धतीने सोडू शकत होतो. म्हणजेच काय, प्लीज हेल्प मी मेक अ डिसिजन, आय डोंट नो विच बुक टू बाय. करेक्ट, अशा दोन पद्धतीने तुम्ही आन्सर शोधू शकत होता. एकदमच सिंपल होता ना. तुम्हाला आलंय आन्सर, चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा आन्सर करेक्ट आहे किंवा नाही. नसेल तर लगेच कामाला लागला. तुम्हाला इंग्रजी विषयावरचे मार्क्स जाता कामा नये. 15 प्रश्नांपैकी साधारणतः 12-13 जर तुमचे करेक्ट आले, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्याच्यामुळे जर 12-13 करेक्ट आले, व्हेरी नाईस. चला पुढचा थर्ड MCQ बघू काय होता. TCSचा काय MCQ होता. याच्यातले काही क्वेश्चन्स मी तलाठीवरचे घेतले, लेटेस्ट आहेत. बरोबर, बघा चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन शोधायचे फॉर द गिव्हन सेंटेन्स. बघा बरं, ही वॉज डॅश इंटेलिजंट डॅश ब्रेव. सर लय सोपं होतं, लय सोपं होतं. बघू करेक्ट येतंय का तुमचं आन्सर. इथं शिकायला पण भेटतंय, आन्सर शोधायला नाही. TCS कसं क्वेश्चन विचारतं हे शिकायला भेटतंय आणि सोबत इंग्लिशचे चांगली प्रॅक्टिस पण मी करून घेतोय. नुसतं आन्सर नाही देणार मी, इथं तुम्हाला आणखी एक शिकायला भेटणार ते पण सांगणार मी. बघा पहिली गोष्ट, या ठिकाणी ना 2 कंजंक्शन्स वापरायला सांगितलेत. इथं पहिली गोष्ट शिकायची की जर फ्रॉम आला तर पुढचं कंजंक्शन टूच येतं बरं का. फ्रॉम धिस टू धिस. बरोबर, नॉट ओनली आलं तर पुढचं बट ऑल्सो येतं. वेदर आलं तर ऑरच येतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. नॉट ओनली आलं तर लगेच शोधा पुढे कुठे बट ऑल्सो आहे का. वेदर आला तर पुढे ऑर आहे का. बरोबर, फ्रॉम आलं तर पुढे टू आहे का. हे कंजंक्शन्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. हे दोघं नवरा बायको सारखे कनेक्टेड असतात. फ्रॉम आलं की टू येणार, वेदर आलं की ऑर येणार, नॉट ओनली आलं का बट ऑल्सो येणार. पहिली गोष्ट शिकायला भेटली TCS कडून. TCSचा प्रिव्हियस इयर जो आहे PYQ त्याच्याकडून. आता मला सरांना इथं चॅट बॉक्समध्ये सांगायचं की या ठिकाणी कोणते कंजंक्शन्स वापरायचे. सांगा बरं कोणतं तुमचं करेक्ट आन्सर आहे आणि ते करेक्ट आहे का. मी तुम्हाला आन्सर दिल्यावर मला ते पण सांगा की हा मी करेक्ट होतो. बरोबर, बघा पहिलं फ्रॉम टू. वाटतं तुम्हाला फ्रॉम टू टाकून बघा, बिलकुल नाही. बघा या ठिकाणी ही जो आहे, ही वॉज डॅश इंटेलिजंट डॅश ब्रेव. एका व्यक्तीच्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स इथे सांगितल्यात. बरोबर, तो ब्रेव पण आहे आणि तो इंटेलिजंट पण आहे. अशा वेळेस आपण कंजंक्शनची पेअर वापरतो, नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे एकच व्यक्ती आहे, त्याच्यात 2 वेगवेगळ्या जर कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले असेल, वैशिष्ट्य सांगितले असेल, तेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो. कसं, ही वॉज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो ब्रेव. तो फक्त इंटेलिजंटच नाहीये तर ब्रेव पण आहे. म्हणून या ठिकाणी ही जी पेअर आहे नॉट ओनली बट ऑल्सो ती परफेक्ट बसते. सो द करेक्ट आन्सर इज नॉट ओनली बट ऑल्सो. मला गॅरंटी आहे तुम्हाला सगळ्यांना याचा आन्सर भेटलं असेल, कारण यू आर क्लेवर स्टुडंट. चला नेक्स्ट MCQ बघूया. 4th वन, करेक्ट वेळ पण करेक्ट वापरा. 20 सेकंदापेक्षा जास्त नका वापरू. सिंपल क्वेश्चन्स आहेत. मराठी आणि इंग्रजीचे TCSचे MCQ सिंपल असतात. इथं मार्क्स नाही गेले पाहिजे. जर तुम्हाला इथं जर 13, 12, 13 असे जर मार्क्स पडतात तर एक्सलंट स्कोर आहे. बरोबर, इथं जर तुम्हाला कमी आला तर मग तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे भरपूर. चला बघूया. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द
या ठिकाणी काय विचारले बघा, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. सरळ सरळ असे क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये एक सेंटेन्स दिलेले आहे, एक सेंटेन्स दिलेला आहे आणि याला जर समजा पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे तर कसे तुम्ही येईल, करेक्ट आन्सर काय ऑप्शन, करेक्ट ऑप्शन काय असेल ते पण बघूया. बघा काय सेंटेन्स दिले बघा. पहिली गोष्ट, शी सेड आय एम गोइंग टू मेक लंच. आता नीट जर बघितलं तर पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला इथं अप्लाय करायचे, पण पहिलं बघा बरं काय आहे, शी सेड आय एम गोइंग टू मेक लंच. हे तुम्हाला जर आपण नॅरेशन बघितलं, नॅरेशन म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, तर याच्यामध्ये ना हे डायरेक्ट स्पीच आहे, बरोबर आहे, इनडायरेक्ट नाही. ती म्हणते, ती काय म्हणली बघा, आय एम गोइंग टू मेक लंच, म्हणजे ना या ठिकाणी डायरेक्ट स्पीच आहे आणि आपल्याला या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे. बघा पहिली गोष्ट, डायरेक्ट स्पीच जर असेल तर या ठिकाणी कोण म्हणतंय ते लिहितो आपण. आठवतं का, आठवतं डायरेक्ट स्पीच, शी सेड, बरोबर. त्यानंतर काय असलं पाहिजे, पंक्च्युएशन मार्क, कॉमा असलं पाहिजे. बघा इथे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, इथे नाही, याचा पत्ता कट. 3 मध्येच आन्सर आहे. आता आपले चान्सेस 33.33% आहे, बरोबर. 33.33% एवढं चान्सेस आहे आपला आन्सर करेक्ट येण्याचे. पुढं नेहमी लक्षात ठेवा, त्याच्या तोंडचं जे वाक्य असतं ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं, बरोबर आहे का. बघा या ठिकाणी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे, म्हणजे याचा पत्ता कट. आता 50% चान्सेस आहेत आपले आन्सर करेक्ट येण्याचे. आता मात्र याला सोडायचंच नाही, तसं पण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे कोणाला सोडायचं नाही. पहिल्यापासून 100वा क्वेश्चन अटेम्प्ट झालाच पाहिजे 90व्या मिनिटापर्यंत. 2 मध्ये आन्सर आहे. कसं नेहमी लक्षात ठेवा, शी सेड नंतर कॉमा यायला पाहिजे. नेहमी असे क्वेश्चन विचारले जातात. नंतर ही जिच्या जे तोंडचं वाक्य आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे का, तर आहे. पण नेहमी एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की सेंटेन्स संपल्यानंतर जो आपण फुल स्टॉप देतो तो आतमध्ये असला पाहिजे. ते मुद्दामून इथं नाहीये, पण ते मुद्दामून काय करतात, लंच नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा देतात आणि मग बाहेर फुल स्टॉप देतात. ते देखील चुकीचं बरं का. म्हणून शी सेड कॉमा असला पाहिजे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तिथे तोंडचं वाक्य आय एम गोइंग टू मेक लंच फुल स्टॉप आणि मग डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा. सो द करेक्ट आन्सर इज थर्ड ऑप्शन. करेक्ट. इथं काय चुका होतात, पहिली चूक होते ते काय करतात, हा फुल स्टॉप जो आहे ना तो डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर देतात. ती चूक आहे, एरर आहे. डन. यासोबत तिचं तोंडचं वाक्य, तिचं किंवा त्याचं, परत भांडण नका करू, तिचंच म्हटले सर, त्याचं नाही म्हटले. नेहमी लक्षात ठेवा, तोंडचं वाक्य हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये शेवटी फुल स्टॉप असला पाहिजे. आणि शी सेड असं जर असेल इथं या ठिकाणी कॉमा दिलेला असलं पाहिजे. डन. सो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. डन. चला पुढचा एमसीक्यू बघा, 5th एमसीक्यू बघा, 5वा एमसीक्यू बघा. 20 सेकंद द्यायचे आपल्याला. बघा, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट प्रिफिक्स. या ठिकाणी प्रिफिक्स विचारलाय टू कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स. काय विचारलं बघा, द डॅश कव्हरी ऑफ अमेरिका इज अ ग्रेट अचिव्हमेंट फॉर कोलंबस इन हिज लाईफ. बरोबर, कोलंबसचं काय आहे, त्याच्या लाईफमध्ये कोणती अचिव्हमेंट होती, ग्रेट ती आहे. प्रिफिक्स विचारलंय. पहिलं पॉइंट काय, नेहमी लक्षात ठेवा, प्रश्न पूर्ण वाचा, काय विचारलंय सगळे ऑप्शन्स वाचा, मग डिस्कस करायचं पटकन. डिस्कस म्हणजे माइंडमध्ये थिंकिंग करायची, काय करेक्ट आन्सर आहे. मला इथे कळलंय की त्यांनी प्रिफिक्स यूज करायला सांगितलंय. कुठं यूज करायचा आहे, या कव्हरीला. बरोबर. इथं काय, डिस, मल्टी, री, मिस. तुम्हाला सांगू, पहिली टेक्निक हीच वापरा की सगळे तिथं अप्लाय करायचे आणि वाचून बघायचं. बघा, डिस टाकलं तर डिस्कव्हरी ऑफ अमेरिका, त्यानंतर मल्टी कव्हरी, रिकव्हरी किंवा मिसकव्हरी. मिस आणि मल्टी अजिबात वाटत नाही. डिस्कव्हरी किंवा रिकव्हरी. बघा बरं, द रिकव्हरी ऑफ अमेरिका इज अ ग्रेट. काय रिकव्हरी केली, वाटत नाही, म्हणून डिस्कव्हरी इज द करेक्ट आन्सर. बरोबर. आपल्याला शब्द म्हणजे आपण जसं न्यूजपेपर वाचतो त्या पद्धतीने ते सेंटेन्स प्रिफिक्सेस टाकून कळलं पाहिजे, थोडी आयडिया जनरेट झाली पाहिजे. डन. सो करेक्ट ऑप्शन इज डिस्कव्हरी ऑफ अमेरिका. आपल्याला माहिती पण आहे कोलंबसने डिस्कव्हरी आहे वगैरे वगैरे, पण आता इथं आपल्याला ते काय बघायची झंझट घालायची गरज नाही. सरळ सरळ प्रिफिक्स डिस्कव्हरी, म्हणून डिस्कव्हरी ऑफ अमेरिका इज अ ग्रेट अचिव्हमेंट फॉर कोलंबस इन हिज लाईफ. इथं 2 गोष्टी आहेत बरं का. डिस्कव्हरी ऑफ अमेरिका कळलं, तुम्हाला आन्सर भेटलं, पण नेहमी लक्षात ठेवा हा जो वर्ड आहे डिस्कव्हरी आणि दुसरा आहे इन्व्हेंट, यांच्यामध्ये फरक आहे.
कन्फ्युजिंग वर्ड्स म्हणून एक टॉपिक आहे इंग्लिशमध्ये. डिस्कव्हरी आणि इन्व्हेंट मध्ये फरक आहे. डिस्कव्हरी म्हणजे काय की एखादी ऑलरेडी वस्तू आहे किंवा एखाद्या कोणताही ऑब्जेक्ट आहे जो ऑलरेडी निसर्गामध्ये आहे, पण तो मी शोधला तर डिस्कव्हरी झाली. पण जी गोष्ट निसर्गामध्ये बिलकुल नाहीये, मी काय केलं, काहीतरी पार्ट्स घेतले, ते कनेक्ट केले. फॉर एक्झाम्पल मी काय केले, वेगवेगळे पार्ट्स घेतले आणि एक टाइम मशीन बनवलं मी, आणि मग ते बटन दाबलं की पास्टमध्ये जाता येतं, फ्युचरमध्ये जाता येतं. हे काय सध्या अवेलेबल कुठंच नाहीये, अमेरिकेमध्ये नाही, कुठंच नाहीये. जर ते बनवलं तर ते इन्व्हेंट झालं, काहीतरी नवीन काहीतरी बनवलं, इन्व्हेंट यूज करायचं. कन्फ्युजिंग वर्ड. आणि जे ऑलरेडीच होतं, समजा 118 एलिमेंट्स आहेत, नंतर एका टीमने ते 119वा एलिमेंट शोधला, तो डिस्कव्हरी झाला. ऑलरेडी तो निसर्गामध्ये आहे, जर आहे अवेलेबल, आणि तो जर त्यांनी शोधला तर डिस्कव्हरी. बरोबर. नवीन काही बनवलं तर इन्व्हेंट. दोन फरक होते. यामध्ये आपण काय करणार, सरळ सरळ प्रिफिक्स यूज करणार, टाकून बघायचे, वेगळं काही नाही करायचं. हे या ठिकाणचे प्रिफिक्स टाकायचे, करेक्ट आन्सर आपल्याला भेटतं. चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. सिंपल होता ना, व्हेरी सिंपल. करेक्ट. चलो नेक्स्ट एमसीक्यू देखो. आयडेंटिफाय द मूड ऑफ द व्हर्ब. व्हर्बचं मूड शोधायचं आहे. काय त्याचा मूड काय आहे. लिसन केअरफुली. सब्जंक्टिव्ह मूड, इंडिकेटिव्ह, इम्परेटिव्ह, नन ऑफ द अबव. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आता हे पहिली गोष्ट, दोन कॉन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करणार आहे. व्हर्बचे मूड्स असतात. व्हर्बचे जे मूड्स असतात ते 3 प्रकारचे असतात. एक असतं सब्जंक्टिव्ह मूड, दुसरा असतो इंडिकेटिव्ह, तिसरा असतो इम्परेटिव्ह मूड. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला इम्परेटिव्ह मूड शिकवणार आहे. इम्परेटिव्ह मूड शिकल्यानंतर तुम्ही मला याचा आन्सर द्यायचा आहे. पहिला पॉइंट काय, व्हर्बचे मूड्स कोणते, हे 3 प्रकारचे. डन. पहिली गोष्ट समजली. दुसरा पॉइंट, आज मी इम्परेटिव्ह मूड बद्दल तुम्हाला सांगतो की मूड्स हे व्हर्बचे असतात. जर समजा व्हर्ब आज्ञा देण्यासाठी, ऑर्डर करण्यासाठी, किंवा एखाद्याला रिक्वेस्ट करण्यासाठी, विनंती करण्यासाठी, किंवा एखाद्याला ॲडवाइस द्यायचा आहे, सल्ला द्यायचा आहे, त्याच्यासाठी जर मूडचा वापर केला तर त्या मूडला इम्परेटिव्ह मूड म्हणतात. म्हणजे जर कमांड द्यायची, ॲडवाइस द्यायची असेल, किंवा ॲडवाइस म्हणजे एक्सॉर्टेशन पण म्हणतात. बरोबर. ॲडवाइस असेल, एक्सॉर्टेशन असेल, कमांड असेल, ॲडवाइस आहे, किंवा एखाद्याला विनंती करायची, एखाद्याला प्रार्थना करायची असेल, याला आपण एंट्रिटी म्हणतो. एंट्रिटी असेल. बरोबर. जर अशा गोष्टी असेल, किंवा एखाद्याला हंबल रिक्वेस्ट असेल, तर त्याला इम्परेटिव्ह मूड असतं. सर मला काय कळलं नाही याच्यामध्ये. मला सिंपल सांगतो. पहिलं, मूड्स हे व्हर्ब्सचे असतात. 3 प्रकार कळलेत तुम्हाला. आज मी तुम्हाला इम्परेटिव्ह मूड शिकवणार आहे. पहिला पॉइंट, इम्परेटिव्ह मूड कशासाठी वापरतात, म्हणजे व्हर्ब कसं ओळखायचं, त्याचा एक ओळखण्याची वेगळी स्ट्रॅटेजी सांगणार आहे. पण जस्ट थेरॉटिकल कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, डायरेक्ट मुद्द्याला हात घालण्यात पॉइंट नाही. म्हणून इम्परेटिव्ह मूड कसा ओळखायचा, का इम्परेटिव्ह मूड हे ना, हा व्हर्बचा असतो. जर व्हर्बचा वापर आपण आज्ञा देण्यासाठी, एखाद्याला ऑर्डर द्यायची, एखाद्याला विनंती करायची, एखाद्याला प्रार्थना करायची, किंवा एखाद्याला सल्ला द्यायचा असेल, तर आपण या व्हर्बचा जो वापर करतो, त्याचा जो मूड असतो तो इम्परेटिव्ह असतो. फॉरगेट अबाउट दिस. सिंपल सांगतो की मला सर एवढंच सांगा की इम्परेटिव्ह मूड मी आन्सरमध्ये शोधू कसं. डायरेक्ट पॉइंट, पहिला पॉइंट, सरळ फर्स्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा व्हर्बने स्टार्टिंग झालेली असेल, बरोबर, व्हर्बने समजा त्यांनी कमांड दिलेली असेल, यासोबत त्यांनी जर एखादी ॲडवाइस दिलेला असेल, तर समजून घ्या की त्या ठिकाणी इम्परेटिव्ह मूड आहे. सरळ व्हर्बने वाक्याची सुरुवात झाली, त्याच्यातून कमांड दिली, त्याच्यातून त्यांनी जर समजा ॲडवाइस दिला, एक्सॉर्टेशन केलेलं असेल, तर समजून घ्यायचं की त्या ठिकाणी मूड जो आहे व्हर्बचा तो काय आहे, इम्परेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल, लिसन केअरफुली. व्हर्ब काय, लिसन. डायरेक्ट व्हर्बने सुरुवात झाली सेंटेन्सची, तर समजून घेणार मी इम्परेटिव्ह मूड आहे. पहिला पॉइंट कळला का, याचा आन्सर भेटलं. यासोबत आणखी काही वाक्य तुम्हाला सांगतो मी. वाक्य घेऊ डायरेक्ट आणि समजून घेऊ. जसं इथं लिसन केअरफुली, इम्परेटिव्ह मूड आहे, वाक्याची सुरुवात व्हर्बने झाली. दुसरा पॉइंट, क्लोज द डोअर. दुसरं एक वाक्य आहे बघा, क्लोज द डोअर. वाक्याची सुरुवात काय झाली, वाक्याची सुरुवात व्हर्बने झाली आणि काय सांगितलं, आज्ञा केली, क्लोज द डोअर. बरोबर. तर समजून घेणार मी इम्परेटिव्ह मूड आहे. बरोबर, समजून घेणार इम्परेटिव्ह मूड आहे. दुसरं घ्या, स्पीक स्लोली. एखाद्याला सांगितलं स्पीक स्लोली, तर तो काय झाला, इम्परेटिव्ह मूड झाला. यासोबत मी सांगितलं गो देअर, गो
व्हर्ब आहे इम्परेटिव्ह मूड. समजा नवीन वाक्य आहे माइंड युअर लँग्वेज, बरोबर, माइंड युअर लँग्वेज, व्हर्बने स्टार्टिंग आहे, इम्परेटिव्ह मूड आहे. त्यासोबत आणखी विचारलं डोंट मेक अ नॉईज, आणखी एक सेंटेन्स आहे डोंट मेक अ नॉईज, डोंट डू ने स्टार्टिंग, बरोबर, निगेटिव्ह सेन्समध्ये, म्हणजे व्हर्ब आहे, म्हणजे हा पण इम्परेटिव्ह मूड आहे. त्यासोबत स्टडी हार्ड, बरोबर, एखाद्याला सल्ला दिलाय मी पण स्टार्टिंग व्हर्बने झाली स्टडी हार्ड, बरोबर, तुम्हाला सांगतोय स्टडी हार्ड. स्टडी हार्ड म्हटल्यानंतर या ठिकाणी मी काय केलं, ऍडवाइस दिला, एक्सॉर्टेशन आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय आहे स्टडी करायला सांगितलंय, बरोबर, एक्सॉर्टेशन आहे म्हणजे सल्ला दिलाय. आणि वाक्याची सुरुवात जर व्हर्बने होत असेल तर अशा वेळेस काय म्हणायचं, तो इम्परेटिव्ह मूड आहे. यासोबत हेल्प द पुअर, हेल्प द पुअर, समजतंय. बाकीचं सोडून द्या, इम्परेटिव्ह मूड, थेरॉटिकल कॉन्सेप्ट सोडून द्या. पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा, इम्परेटिव्ह मूड कसा ओळखणार, जर वाक्याची सुरुवात व्हर्बने जर झालेली असेल तर समजून घ्यायचं इम्परेटिव्ह मूड. बघा हेल्प द पुअर, बरोबर, गरिबांना मदत करा, बरोबर, म्हणजे हेल्प करायचं सांगितलंय, व्हर्बने सुरुवात झाली, या ठिकाणी मी समजणार की इम्परेटिव्ह मूड आहे. पहिला पॉइंट कळला. दुसरा पॉइंट बघा, जर वाक्याची सुरुवात लेटने झालेली असेल, लेट, फॉर एक्झाम्पल लेट मी गो, मला जाऊ द्या रे तुम्ही आता, बस झालं, लेटने वाक्याची सुरुवात झाली, पहिला एकदा व्हर्बने झाली इम्परेटिव्ह मूड, लेटने झाली इम्परेटिव्ह मूड. फॉर एक्झाम्पल लेट मी गो, बरोबर, लेट मी डान्स, लेट मी प्ले, लेट हर वर्क, जसं मी परत म्हटलं लेट हर वर्क, तिला काम करू द्या. वाक्याची सुरुवात लेटने झाली इम्परेटिव्ह मूड, वाक्याची सुरुवात व्हर्बने झाली इम्परेटिव्ह, बरोबर, इम्परेटिव्ह मूड. अशा पद्धतीने आपण दोन सेंटेन्स कळलेत आपल्याला जेव्हा आपण इम्परेटिव्ह मूडला त्या ठिकाणी टिक करणार आहे. या व्यतिरिक्त समजा आणखी पण एक एक्झाम्पल आहे, जर वाक्यामध्ये एखादी प्रार्थना केलेली असेल, वाक्य वाचावं लागेल, दोन गोष्टी तर सिंपल आहे, दोन सेंटेन्स, जसं वर्बने सुरुवात झाली इम्परेटिव्ह मूड, लेटने सुरुवात झाली इम्परेटिव्ह मूड, पण तिसरा एक सेंटेन्स आहे, तिथं मात्र सेंटेन्सचा मिनिंग कळला पाहिजे. जर वाक्यामध्ये प्रार्थना केलेली असेल, एखाद्याला विनंती केलेली असेल, म्हणजे एंट्रिटी म्हणतो आपण त्याला, किंवा हंबल रिक्वेस्ट असेल, तेव्हा सेंटेन्स व्यवस्थित वाचा. त्या सेंटेन्सचा मिनिंग जर प्रार्थना केलेली आहे असं होतंय, सेन्स जनरेट होतोय, त्यासोबत एखाद्याला हंबल रिक्वेस्ट केलेली आहे, एंट्रिटी आहे, तेव्हा मात्र समजून घ्या का त्या ठिकाणी इम्परेटिव्ह मूड आहे, बरोबर. एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो मी. हॅव, एक एक्झाम्पल बघा, हॅव पीटी ऑन देम, हॅव पीटी ऑन देम, बरोबर. याच्यातून आपल्याला लगेच कळतं हॅव पीटी ऑन देम म्हणजे इथं प्रार्थना केलेली आहे, याच्यावरून आपल्याला कळतं, म्हणजे पीटी म्हणजे दया, त्यांच्यावर दया करण्याची गोष्ट आहे, विनंती केली, प्रार्थना केली आहे, म्हणून आपण समजणार याचा इम्परेटिव्ह मूड आहे. हे जे 3 नंबरचं सेंटेन्स आहे ना, इथं थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल. आणखी एक एक्झाम्पल बघा, प्लीज फॉरगिव्ह देम धिस टाइम, प्लीज, लगेच सुरुवातच बघा ना, विनंती, प्लीज फॉरगिव्ह देम धिस टाइम, यावेळेस त्यांना माफ करा, प्लीज फॉरगिव्ह देम धिस टाइम, बरोबर. याच्यातून काय झालंय बघा, प्रार्थना, विनंती वाटते ना, हे सेंटेन्स इम्परेटिव्हचं आहे. पहिले दोन एकदम सिंपल होते, व्हर्बने सुरुवात, लेटने सुरुवात, लगेच इम्परेटिव्ह मूड, जास्त काय बघायचं नाही. पण तिसऱ्यामध्ये थोडासा सेन्स घ्यावा लागतोय, फॉरगिव्ह देम धिस टाइम, बरोबर. आणखी एक सेंटेन्स सांगतो, तुम्ही फक्त चेक करा की करेक्ट आहे का, बरोबर. लेंड मी युअर कार प्लीज, प्लीज, कधी कधी असं विचारतात, प्लीज लेंड मी युअर कार, बरोबर, करेक्ट. हे पण सेंटेन्स मध्ये प्रार्थना, विनंती वाटते की नाही, म्हणून हे पण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. किंवा गॉड हॅव मर्सी अपॉन अस, गॉड हॅव मर्सी अपॉन अस, हे पण काय झालं, विनंती, प्रार्थना वाटते ना, देवाला केलेली प्रार्थना आहे, म्हणून हे पण इम्परेटिव्ह झालं. काइंडली हेल्प अस इन दिस मॅटर. आणखी एक एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी तिसऱ्यामध्ये जास्त कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे म्हणून इथं जास्त वेळ दिलाय. काइंडली help us in this matter, kindly help us in this matter, हो की नाही. लगेच काइंडली हा शब्द कसा आहे, विनंती वजा त्याच्यासाठी आपण वापरतो की नाही, म्हणजे याच्यावरून काय झालंय की काइंडली या शब्दावरून कळतंय की इथं विनंती आहे, प्रार्थना आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखायचेत.
कोणता व्हर्ब आहे, त्याचा मूड काय आहे. एकदमच सिंपल, एका सेकंदामध्ये सांगायचं. लेटने सुरुवात झाली, इम्परेटिव्ह मूड. जर वाक्याची सुरुवात व्हर्बने झाली, इम्परेटिव्ह मूड. या व्यतिरिक्त सरांनी तिसरं एक वाक्य सांगितलं, एक सेंटेन्सचा टाईप सांगितलाय की जर वाक्यामधून वाक्य वाचायचं पूर्ण, त्याच्यातून असा सेन्स जनरेट झाला की वाक्यामध्ये विनंती केलेली आहे, देवाला केलेली असेल, दुसऱ्याला केलेली असेल, किंवा यासोबत प्रार्थना केलेली आहे, जर असं असेल वाक्यातून तो सेन्स जनरेट होत असेल, जसे हे वाक्य आहेत, जर सेन्स जनरेट होत असेल, इम्परेटिव्ह मूड. जर ही स्ट्रॅटेजी आपण फॉलो केली तर तुम्हाला सांगतो तुम्ही कधीही इम्परेटिव्ह मूड ओळखू शकता. आता इथे बघा बरं, लिसन केअरफुली, वाक्याची सुरुवात व्हर्बने झाली की नाही, लिसन केअरफुली, इम्परेटिव्ह मूड. सिंपल होता. आज तुमचा इम्परेटिव्ह मूड कंप्लीट झाला. पुढचे एक वाक्य घेऊन आपण सब्जेक्टिव्ह आणि इंडिकेटिव्ह मूड देखील कंप्लीट करूया. चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. 20 सेकंड्स में, जस्ट 20 सेकंड्स. बघा बरं, सिंपल एमसीक्यू आहे, एकदम सिंपल आहे. बघा, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. स्पेलिंग वर विचारतं राव टीसीएस, कळलं ना तुम्हाला. स्पेलिंग वर टीसीएस एमसीक्यू विचारतंय. बघा, कॉन्सोनंट कोणती स्पेलिंग आहे, करेक्ट ऑप्शन सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा सगळे, करेक्ट ऑप्शन कोणता आहे. चॅट बॉक्स मध्ये सांगा करेक्ट ऑप्शन. सिंपल होता ना, एकदम सिंपल होता. करेक्ट काय आहे, कॉन्सोनंट, NANT A. करेक्ट म्हणजे काय, व्यंजन. मग आता ओवेल्स सांगा, ओवेल्स. करेक्ट म्हणजे स्वर. आता हे विचारलं म्हणजे हे पण विचारू शकतात ते, म्हणून दोघं पण तुम्हाला दिलं. व्होवेल स्वर, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. करेक्ट ऑप्शन काय आहे, करेक्ट ऑप्शन थर्ड, कॉन्सोनंट. चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. हा सिंपल आहे बरं का, याला सोडू नका. दिस वन, सिलेक्ट द मीनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. ऑप्टिमिस्ट, एकदम म्हणजे 100% टीसीएस इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन वर क्वेश्चन विचारतंय. बरोबर. आता इथे आपल्याला विचारलंय वन वर्ड सबस्टिट्यूशन. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय, ऑप्टिमिस्ट. आता तुम्हाला ना इथं दोन गोष्टी कळणार आहेत. एक म्हणजे कोणाचे, इथं जे दिलेत ना 4 पर्याय, याचे वन वर्ड सबस्टिट्यूशन कोणते हे पण कळेल आणि याचा करेक्ट आन्सर पण कळेल. बघा, समवन हू लुक्स ॲट द निगेटिव्ह किंवा डार्क साइड ऑफ एव्हरीथिंग. एखादा जो निगेटिव्ह येतो, त्या आपण जर म्हटलं ना एखादा व्यक्ती असतो ना, जग किती सुंदर, आपण म्हटलं ना बाकीचं बघ, तर काय खरं आहे, शेवटी मरायचंच आहे, आणि मग काय उपयोग आहे जगून, आणि मग कशाला टेन्शन घेता, कशाला पेपर देता, असे जे निगेटिव्ह लोक असतात ना, त्यांना म्हणायचं पेसिमिस्ट. काय म्हणायचं, पेसिमिस्ट. असतात ना लोक, नेहमी असतात असे. त्यांना कधी काही विचारा, काय खरं नाही. आपण म्हटलं ना मोबाईल घेतला, काय एक दिवस खराबच होणार तो, पाण्याचा पडतो, काय खरं नाही. अशा ज्या गोष्टी आहेत, अशा जे लोक आहेत, त्यांना म्हणायचं पेसिमिस्ट. कसं लक्षात ठेवू सर मी, फक्त निगेटिव्ह वर्ड लक्षात ठेवा किंवा डार्क साइड, कळलं, पेसिमिस्ट. पुढचं बघा, समवन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. अजिबात देव दिसतच नाही, काय नाही. बरोबर, बिलीव्ह इन गॉड, देवावर ज्याचा विश्वास नाही त्यांना अथेइस्ट म्हणतात. अथेइस्ट. बरोबर, त्याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अथेइस्ट. ए लक्षात ठेवा, अथेइस्ट. थेइस्ट म्हणजे ज्याचा देवावर विश्वास आहे, आणि अथेइस्ट म्हणजे ज्याचा देवावर विश्वास नाहीये. डज नॉट बिलीव्ह इन गॉड. कळलं. पुढचं बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन, समवन हू लुक्स ॲट द ब्राईटर साइड ऑफ एव्हरीथिंग. ज्याला चांगलं दिसतं. बरोबर आहे. समजा मी टेस्ट दिली, मला मार्क कमी पडले, तो डिमोरलाइज नाही होत. मला 92 पडले, म्हणजे आजच एकाने मला फोन केला, त्याने बिचाऱ्याने 92 सांगितलेत, म्हणून मी त्याचाच घेतलं एक्झाम्पल. 92 पडले, लगेच डिमोरलाइज नाही होत, लगेच आता काय खरं नाही, माझं होणार नाही, असं नाही. त्या कॅन्डिडेटला मी एकदा बघितलं, म्हटलं तुला 92 पडले ना, आज तू ॲनालिसिस कर, म्हणजे तुला कळलंय की मला 92 पडले, कमी आहे, ॲक्सेप्ट केलंय, आणि आता आपण ठरवतोय की मला आता कशामध्ये कमी पडले. इंग्रजी विषयात कमी पडले, मग आता मी अमुक स्ट्रॅटेजी फॉलो करतो. 5 दिवस इंग्रजी या विषयावर काय कुठं कमी पडले त्याच्या रिलेटेड अभ्यास केला, पुन्हा टेस्ट दिली, आता मार्क पडणार आहेत मला चांगले. असा पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा म्हणजे ऑप्टिमिस्ट. बरोबर. समवन हू लुक्स ॲट द ब्राईटर साइड ऑफ एव्हरीथिंग. कळला तिसरा वन वर्ड. चौथा वन वर्ड बघा, समवन हू लव्स मॅनकाइंड. हो, समवन हू लव्स मॅनकाइंड, त्याला म्हणतात फिलॅन्थ्रोपिस्ट. काय म्हणतात, फिलॅन्थ्रोपिस्ट. बरोबर.
फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे समवन हु लव्स मॅनकाइंड. डन. सिंपल होता ना. म्हणजे TCS वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स, फ्रेजेस, सिनॉनिम्स, अँटोनिम्स याच्यावर नेहमी MCQ विचारतो. चला नेक्स्ट MCQ बघा. नेक्स्ट बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम. आत्ताच सांगितलं, लगेच विचारलंय राव त्यांनी इडियम. टू लिव्ह समवन इन द लर्च. बघा. To come to compromise with someone, constant source of annoyance to someone, to put someone at ease, to desert someone in his difficulties. तुम्हाला काही माणसं माहिती आहेत का? काही लोक असे असतात की ते म्हणजे ना, ते म्हणतात काय म्हणला तो, चल बघू त्याच्याकडे, चल काय करतो बघूस त्याच्याकडे, आणि तो मागे येतो, भांडण लावून देतो, आणि आपण जेव्हा भांडण होतो तो जातो त्याला भांडायला आणि तो गायब होऊन जातो. म्हणजे काय होतं की तोने पुढे प्रमोट केलं आणि ऐन वेळेस तो गायब झाला. सेम इथं सिच्युएशन आहे. टू लिव्ह समवन इन द लर्च. एखाद्याला ना अडचणीच्या परिस्थितीत सोडून द्यायचं, पळून जायचं. पण सर मला काय आता ते आठवत नाही, असं मी कन्सिडर करतो की तुम्ही हे कधी वाचलंच नव्हतं. तर काय लॉजिक आपण वापरू शकतो बघा. टू लिव्ह, दोन लिव्ह असतात माहिती ना तुम्हाला, आणि हा लिव्ह म्हणजे काय, सोडणे, बरोबर, डेझर्ट करणे. दोन गोष्टी सिनोनिम्स बघा. लिव्हचं सिनोनिम्स काय, डेझर्ट. टू लिव्ह समवन इन द लर्च, हे पुढचं सोडा, लिव्ह आणि डेझर्ट म्हणजे टू डेझर्ट समवन, टू लिव्ह समवन मॅच झालं करेक्ट आन्सर. एवढा एका वर्ड्सवरून तुम्हाला समजू शकत होतं. डेझर्ट म्हणजे काय, डेझर्ट म्हणजे लिव्ह करणे, एखाद्याला सोडून देणे. टू डेझर्ट समवन इन हिज डिफिकल्टीज, त्याची वाईट परिस्थिती आली ना, म्हणजे काही काही लोक नसतात का, तू फक्त फोन कर रे मला, तू मला फक्त फोन कर, आणि नेमका ऐन वेळेस आपल्याला कधी अडचण आली फोन लावला तर तो तिकडून म्हणतो हॅलो हॅलो हॅलो, आवाजच येत नाही, कट झाला फोन. या असे जे लोक असतात ते या ठिकाणी ही इडियम त्यांना परफेक्ट बसते. टू लिव्ह समवन इन द लर्च, टू लिव्ह समवन इन द लर्च, टू डेझर्ट समवन इन हिज डिफिकल्टीज. दोन गोष्टी कळल्या मला, या इडियमचा आन्सर भेटलं. दुसरी गोष्ट, TCS इडियम्स विचारतं, कशा पद्धतीने विचारतं ते देखील कळलं. म्हणजे सरांनी आम्हाला जे PYQs दिलेले आहेत त्या व्यवस्थित करायचे, त्याच्या रिलेटेड इडियम्स व्यवस्थित बघून घ्यायच्यात. चला नेक्स्ट MCQ बघू आपण. बघा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. एरर असलेला ओळखायचं आहे. एकदम सिंपल आहे बरं का. काय बघा. माय कझिन सेगमेंट 1, रवी ऑलवेज सेगमेंट 2, कम हिअर एव्हरी संडे. मग याच्यामध्ये कोणत्यामध्ये एरर आहे या सेगमेंटमध्ये ते विचारले. म्हणजे TCS असे MCQ विचारतंय, आपल्याला एरर डिटेक्ट करता आलं पाहिजे. कधी कधी ते नो एरर पण टाकतं. 4th, जर याच्यामध्ये एरर नसेल तर नो एरर म्हणा. बघा आता बघा, एकदम सिंपल आहे. इथं एक एरर आहे, या ठिकाणी एक सेंटेन्स क्रिएट होतं बरं का. कझिन म्हणतो आपण. कझिन म्हणजे काय, कधी कधी ते काय करतात, माय कझिन ब्रदर किंवा माय कझिन सिस्टर असं टाकतात. जर पुढे ब्रदर किंवा सिस्टर आलं, कझिन ब्रदर कझिन सिस्टर, तर या सेंटेन्सला म्हणतात सुपरफ्लुअस सेंटेन्स. म्हणजे जेवढं गरजेचं होतं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा टाकलंय ते देखील एरर असते, सुपरफ्लुअस सेंटेन्स. जर त्यांनी या ठिकाणी माय कझिन ब्रदर म्हटलं असतं तर हे सेगमेंटमध्ये एरर होती, मी इथं टिक केलं असतं. पण त्यांनी करेक्ट दिलंय, कझिन नंतर ब्रदर किंवा सिस्टर दिलेलं नाही, म्हणजे सुपरफ्लुअस सेंटेन्स नाही, म्हणजे या ठिकाणी एरर नाही. तुमची एरर भेटली का, चॅट बॉक्समध्ये सांगा. एरर भेटली का. बघा. रवी ऑलवेज, काही वाटतच नाही याच्यामध्ये एरर काय, नाहीच आहे. बघा. कम हिअर एव्हरी संडे, मग एरर असण्याचे चान्सेस इथं आहेत, आणि इथं ऑलरेडी नो एरर दिलं नाही, म्हणजे करेक्ट या सेगमेंटमध्ये एरर आहे. पण ते फार हुशार आहेत, त्यांनी काय केलं बघा, या एररमध्ये पुन्हा 2 ऑप्शन दिले. एव्हरी संडे एक दिलाय आणि कम हिअर एकदा दिला, म्हणजे इथं एरर नाही, इथे एरर नाही. मग कझिनमध्ये एररच नाही, माय रवी ऑलवेज नाही. आता या ठिकाणी आपल्याला ना TCS सांगतंय की तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, ती म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. बरोबर. याच्यावर लिहून घ्या, याच्यावर एक तरी MCQ तुम्हाला सापडेलच तुमच्या एक्झाम मध्ये. पण इतका इंपॉर्टंट टॉपिक आहे सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. सब्जेक्ट सिंगुलर है तो वर्ब भी सिंगुलर ही चाहिए, सब्जेक्ट अगर प्लूरल है तो वर्ब भी प्लूरल ही चाहिए. तो देखो यहाँ पे सब्जेक्ट कौन है, माय कजिन रवि. रवि कौन है, सब्जेक्ट है. रवि कौन है, सिंगुलर है. रवि कौन है, रवि कौन है, सिंगुलर.
म्हणजे काय एकवचनी आहे. मग याचा व्हर्ब कुठे बघा, माय कझिन रवी ऑलवेज कम. कम काय आहे, व्हर्ब आहे. दोघांची जोडी परफेक्ट मॅच झाली पाहिजे, बरोबर, मेड फॉर इच अदर. रवी आणि कम नेहमी लक्षात ठेवा, जर सिंग्युलर असेल आणि व्हर्ब असेल तर व्हर्बला यस किंवा यस किंवा ईएस प्रत्यय जोडावा लागतो, हे आपल्याला माहिती आहे. मग रवी कम नाही होणार, रवी एकतर यस किंवा ईएस जोडा. कमला काय जोडतो आपण, कम्स, यस जोडतो, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे होतं, कम्स हिअर. म्हणजे या ठिकाणी काय आहे, एरर आहे. यांनी विचारलं एरर कोणतं, मग थर्ड ऑप्शन मध्ये एरर आहे. या सेगमेंटमध्ये एरर होती. कोणती एरर होती, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट करेक्ट नव्हतं. दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन आवडलं असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.